वेळेच्या आधी तू बाळाला जन्म दिलायस, हो अगदी है ना? ते कसं सांभाळलंस, ते 9 महिने कसे सांभाळलेस स्वतःला? पहिले 3 महिने खूप अवघड होतं. इट्स नॉट अ इझी टास्क. म्हणजे मी अगदी नवीन ज्या माझ्या वयाच्या मुली आहेत त्यांना सांगू इच्छिते, आई होणं हा अजिबात इझी टास्क नाही आहे. कारण की वयाच्या 34-35 पर्यंत आपण इतके फ्री असतो, इतके स्वतःच्या ह्याच्यातच असतो की मला सगळं जमतंय किंवा मी इथे जाऊ शकते तिथे जाऊ शकते. अचानक जेव्हा असं होतं तेव्हा खूप अवघड असतं आणि आय एम अ स्पोर्ट्स पर्सन पण, त्यामुळे मला ते खूप असं वाटत होतं की अरे होईल ना. पण पहिले 3 महिने म्हणजे मला फोडणीचाही वास सहन व्हायचा नाही. बापरे. आणि मी माझं जर युट्यूब चॅनल किंवा रील्स पाहिले असतील तर सगळे कुकिंग होते. त्यामुळे मला आजचा डबा, आजचा लंच. मी पहिले 3 महिने कसं बसं ते केलंय. त्याच्यानंतर मी थांबवले रील्स पण करणं. मला खूप जणांचे मेसेज आले की का नाही टाकतेस वगैरे. सो पहिले 3 महिने अवघड. त्याच्यानंतर 4था महिना ओके की मला काहीतरी खाता येत होतं. नाहीतर पहिले 3 महिने मी फक्त इडली खात होते. मग 4था महिना मी अगदी भात खाऊ लागले. 5व्या महिन्यात वॉज हॅपी ओके सगळं खा आने दो. 6वा महिना पण ओके होता. 7वा महिना बेस्ट होता ज्याच्यात माझं डोहाळे जेवण झालं. म्हणजे इमोशनली पण आणि ओव्हरऑलच मला इतकं ओव्हरवेल्मिंग होतं. सगळे सपोर्ट करत होते, सगळे माझं प्रेग्नन्सी सेलिब्रेट करत होते, त्यामुळे मला ते छान वाटत होतं. 8वा महिना मग थकायला लागले मी प्रॉपर, मला जाणवायचं. आणि तू रेड कार्पेटवर पण आली होतीस छान तयार होऊन. आणि तेव्हा आमचं प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाचे सीन होते. राईट. त्या ह्याच्यामध्ये आणि मी उगीच एनर्जी माझी पूर्ण लावून सगळ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे घेतले प्रवाहाच्या थ्रू असं वगैरे. तेव्हा मला ओके वाटलं. नंतर लग्नानंतरचे जे घरातले सीन होते तेव्हा शेवटी मग मला कळायला लागलं की माझ्या लक्षात नाही राहते. म्हणजे डायलॉग शेवटचे जे काही सीन होते ना ते मला अजिबात, 2-3 दिवस जे शेवटचे मी केलं शूट, अजिबातच लक्षात राहीना गं. आणि एनर्जी म्हणजे पूर्ण ड्रेन आउट व्हायची. आणि मग मला तिथे जाणवलं की नाही आता मी थांबलं पाहिजे. तेव्हा मला 8वा संपत आला होता, 9वा लागला होता. आणि 9वा लागल्या म्हणजे मार्च लागल्या मला अनकम्फर्टेबलच व्हायला लागलं, कारण की गरमी सुरू झाली. आणि मग मी डॉक्टरांना कन्सल्ट केलं. माझे डॉक्टर खूप छान आणि खूपच चांगले आहेत की त्यांनी मला सांगितलं की नाही हे बघ, एका सर्टन पिरियडपर्यंत आपण डिलिव्हरी नाही करू शकत. तू कितीही मला म्हटलीस की आत्ता 9वा लागलाय तर आपण करूया, नो. बाळाचं पूर्ण तुला सहन करायला लागणार, ते आहे ते जमणार आहे तुला, इतकं तू स्वतः केलंय. आई होणं खूप अवघड असतं. मी सगळ्यांना सांगते की हा पिरियड तर आहेच आणि त्याच्यानंतर माझं C-सेक्शन झालंय. त्याच्यासाठी कोणी आपल्याला प्रिपेअरच करत नाही. म्हणजे फक्त लोक सांगतात की सहन करायला लागतं, पण इट्स अ रिअली हार्ड, म्हणजे पेनफुल टास्क आहे. पहिले 4 दिवस तर खूप पेनफुल असतात. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळात मला असं वाटतं की मेंटली प्रिपेअर राहायला हवं C-सेक्शनसाठी किंवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी. पण जो मी आराम केला नाही, जे करायला पाहिजे होतं असं मी, किंवा 8व्या महिन्यात पण मी थांबायला पाहिजे होतं. पण तोही एक एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. आणि मी 4 लोकांना आणखीन सांगू शकते ज्या माझ्या वयाच्या आहेत, त्यांना मी हेल्प करू शकेन असं मला वाटतं. हे म्हणजे कुणाला जर सजेशन हवं असेल तर डेफिनेटली मला DM करा, मी नक्की सांगेन. पण कसं निभावून नेलेस ते 8वा आणि 9वा महिना, ते मला ऐकायला आवडेल. 8वा महिना मी स्वतःला खाऊ घातलं की काय खायचंय तुला, कारण की मी त्याच्या आधी पुट ऑन करेन खूप, म्हणून मी बाहेरचं फार काही खाल्लं नव्हतं. मी घरातलंच खात होते. डोहाळे कसले होते? अजिबात डोहाळे नाही लागले मला. तर मी 8वा महिना जसा संपत आला, म्हणजे शूटिंग जसं थांबवलं तसं मी स्वतःला सोडलं की आता तू खा, तुला जे हवं ते खा, तुला एन्जॉय कर. मग मी पिझ्झा खाल्लाय तेव्हा, त्याच्या आधी मी काही खाल्लं नव्हतं. मी अगदी पोळी भाजी वरण भात एवढंच खात होते. मग बर्गर खा, मग या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ट्राय करा, चायनीज खाऊन बघा, महाराजा भोगची थाळी खा, असं सगळं केलं. असं मी तेव्हा कोपअप केलं. त्याच्यानंतर अजून म्हणजे डिलिव्हरी नंतरचं विचारशील तर अजूनही प्रयत्न करतेय मी, कारण की बाहेरचं खाणं अलाउडच नसतं. पण 6व्या महिन्यानंतर माझ्या डॉक्टरांनी सांगितलं आता तू हळूहळू सुरू कर. तर डिलिव्हरी नंतर मी फक्त हा विचार करत होते की जेव्हा मला खायला मिळणार आहे तो दिवस लक्षात ठेवायचा. 1 डे ॲट अ टाइम. प्रेग्नन्सीमध्ये
वन डे ॲट अ At a टाइम. time. आई होणं इज अ रिअली हार्ड टास्क. त्यामुळे वन डे ॲट अ टाइमनीच जा, दॅट विल बी हेल्पफुल. तेच मी कोप अप केलं त्यानेच.